लय जण मला विचारत होते तुझं नक्की गाव कोणतं, तर चला आज सांगूनच टाकतो. तर काय विषय पब्लिक, आज दुपारच रानात आलो होतो, त्याच्यामुळे असलं बेकार ऊन लागत होतं, काय बोलायच नको. तरी पण मी म्हणलं ऊस लावल्यापासून रानाकडे मी फिरकलोच नव्हतो, निदान ते उगावलाय का नाही ते तरी बघावं. लगा जोरात उगावलाय की, पण त्या ऊसाबरोबर गव्हात पण खंडीभर उगावलं. त्याचं आता काहीतरी केलं पाहिजे. त्यात आणि वारा असलं बेकार सुटलेलं, त्याच्यामुळे मला शाळवाचं टेन्शन आलं होतं. शाळू आमचा वाऱ्यानं डुलतोय खरा, पण त्याच वाऱ्यानं जर उलातला तर सगळा इस्कटाच होईल की. आधीच हे वाढलाय हुट्टा, त्यात आणि डुलाय लागले 90 मारून झोपल की. तसं रानात काय आज कामच नव्हतं, म्हणून लगेच गावात आलो. गावात मंदिराचं कलर काम चालू होतं, ते म्हणलं कुठवर आलंय ते बघावं, म्हणून मंदिरावर आलो. तर तिथं माझ्या फोनवर बोलत बसलेला. प्रेमात पोरं काय पण करते ती माहित होतं की, पण असं मंदिरावर पण येऊन बोलते ती, ते मला आज कळालं. ते सगळं जाऊ द्या, आमच्या मंदिराच्या शिखराला कलर द्यायचं चालू होतं, त्यात आणि पेंटर आपल्याच गावातलं होतं, त्याच्यामुळं काम एकदम खतरनाक चाललेलं. तसं आज काय आम्हाला उद्योगच नव्हता, म्हणून म्हटलं काहीतरी करूया. म्हणून असं गावातल्या पाण्याच्या टाकी जवळ आलो. काहीतरी अंगलट उद्योग करायलाच लागतोय, म्हणून म्हणलं टाकीव जाऊया. पण टाकीच्या पायऱ्या असल्या खतरनाक होत्या, पुन्हा वाटायला लागलं कशाला आलो. त्यात आणि टाकीवर असलं बेकार वारं लागत होतं, म्हणलं आता इथंच निवांत झोपूया. पण टाकीवर आमचं गाव सगळं स्पष्ट दिसत होतं. खटाव तालुक्यातील हे आमचं रहाटणी गाव. गाव तसं लय बारीक आहे, पण गावातल्या माणसांचं मन लय मोठं आहे. तर ह्यो रहाटणीतनं निघालेला व्हिडिओ कुठल्या गावापर्यंत पोहोचलाय तर ते कमेंट मध्ये सांगा बघू. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि फॉलो करा की राव.